सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी मिसेस सिमरन शेख, आपली मराठी विषयाची टीचर, केडेक्स शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आत्तापर्यंत आपण आपल्या मराठी विषयाचे श्यामचे बंधू प्रेम, लेखक साने गुरुजी या पाठाचे भागामध्ये वाचन आणि स्पष्टीकरण पाहिले. आता आपण या पाठाखालील व्याकरण विभागाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार. तर सर्वप्रथम आपण पाहूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. क्रियाविशेषणाची व्याख्या आपण आता पाहूया. ती म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुलांनो, मी व्याख्या पुन्हा सांगते. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. या विशेषणाचे आपण उदाहरणामध्ये स्पष्टीकरण पाहूया. उदाहरण क्रमांक 1. तू आजपासून माझ्या घरात राहा. या वाक्यामध्ये क्रियापद आहे राहा आणि क्रियाविशेषण आहे आजपासून. म्हणजे तू आजपासून माझ्या घरात राहा. या वाक्यामध्ये आजपासून हे विशेषण आहे. तर कधीपासून राहायला सांगितलेलं आहे? आजपासून. म्हणजे राहा या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगत आहे. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते लढले. या वाक्यामध्ये क्रियापद आहे लढले आणि क्रियाविशेषण आहे अखेरपर्यंत. म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत ते लढले. इथे लढण्याची क्रिया कधीपर्यंत होत आहे? तर अखेरपर्यंत. म्हणून या वाक्यामध्ये अखेरपर्यंत हे क्रियाविशेषण आहे. आता आपल्याला क्रियाविशेषण म्हणजे काय हे समजले ना मुलांनो? तर चला तर मग आपण आता क्रियाविशेषणाचे प्रकार पाहूया. तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये क्रियाविशेषणाचे एकूण 4 प्रकार दिलेले आहेत. सर्वप्रथम कालवाचक क्रियाविशेषण. नंबर 2 स्थलवाचक क्रियाविशेषण आणि नंबर 3 रीतिवाचक क्रियाविशेषण. नंबर 4 संख्यावाचक, म्हणजेच या संख्यावाचन क्रियाविशेषणाला परिमाणवाचक क्रियाविशेषण असेही म्हणतात. तर आता आपण या 4 क्रियाविशेषण अव्ययाचे व्याख्या पाहणार आहोत. सर्वप्रथम कोणता आहे? तर कालवाचक क्रियाविशेषण. दुसरा स्थलवाचक क्रियाविशेषण. तर पहिलं आपण कालवाचक क्रियाविशेषण याची व्याख्या आणि त्याची उदाहरणे पाहणार आहोत. तर कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? तर ज्या क्रियाविशेषण अवयवातून आपल्याला काळाचा बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुलांनो, मी व्याख्या पुन्हा सांगते. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे ज्या क्रियाविशेषण अव्ययातून काळाचा बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वी, नंतर, आज, उद्या, सध्या, नित्य, वारंवार इत्यादी. तसे उदाहरणे खूप आहेत, पण ही काही उदाहरणे आहेत जी मी तुम्हाला सांगत आहे. या क्रियेमधून आपल्याला क्रिया कधी होत आहे, क्रिया आत्ता होत आहे का उद्या होणार आहे, का आज झाली आहे, का पूर्वी झालेली आहे, या सध्या होत आहे का वारंवार ती क्रिया होत आहे, याचा जेव्हा आपल्याला बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. या क्रियाविशेषण
अवयवामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. उदाहरण 1. मी दररोज अभ्यास करतो. या वाक्यामध्ये दररोज हे काय आहे तर क्रियाविशेषण आहे आणि करतो हे काय आहे क्रियापद आहे. म्हणजे करतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता तर दररोज. मी कधी अभ्यास करतो दररोज. आज करतो उद्या करतो तर दररोज मी अभ्यास करतो. म्हणजे दररोज हे काय झालं क्रियाविशेषण. उदाहरण क्रमांक 2. उद्या आपण सहलीला जाऊ. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण काय आहे उद्या. कधी सहलीला जाणार आहे तर उद्या जाणार आहे. सहलीला कधी जाणार आहे उद्या. म्हणजे सहलीला जाण्यासाठी जे विशेष वाक्य वापरलेलं आहे ते कोणतं आहे उद्या. म्हणून क्रियाविशेषण अवयव झालं उद्या. उदाहरण क्रमांक 3. काल शाळेला सुट्टी होती. कधी शाळेला सुट्टी होती तर काल. म्हणजे काल हे काय झालं क्रियाविशेषण. उदाहरण क्रमांक 4. हल्ली संगणकाशिवाय चालत नाही. म्हणजे आपण जे काही काम करतो तर ते कशाद्वारे करतो संगणकाद्वारे म्हणजे इंटरनेटद्वारे. तर हल्ली कशाचा वापर केला जातो एकमेकांशी संवाद साधण्यासाठी. ऑफिसमध्ये कशाचा वापर केला जातो तर संगणकाचा. म्हणून हल्ली हे काय झालेलं आहे विशेषण लावलेले आहे. म्हणजे हल्ली हे क्रियाविशेषण अवयव होय. आता क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार दुसरा पाहूया. कोणता प्रकार तर स्थलवाचक क्रियाविशेषण. ज्या क्रियाविशेषण अवयवातून शाळेचा स्थळाचा म्हणजेच ठिकाणाचा बोध होतो त्यास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. म्हणजे क्रिया कोणत्या ठिकाणी घडत आहे त्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते त्यास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. त्याची काही उदाहरणे दिलेली आहेत. म्हणजे इथे, तिथे, खाली, वर, मागे, अलीकडे, सर्वत्र इत्यादी काही उदाहरणे दिलेली आहेत. म्हणजे क्रिया कुठे होत आहे तर इथे होत आहे. क्रिया कुठे होत आहे तिथे. म्हणजे तिथे हे काय झालं क्रियाविशेषण. खाली खाली काही मुले खेळत आहेत तर खाली हे काय झालं क्रियाविशेषण. या वाक्यामध्ये स्थळ दाखवलेले आहे खाली त्यामुळे खाली हे काय झालं क्रियाविशेषण. तसेच या स्थलवाचक क्रियाविशेषणाचे आपण काही उदाहरणे पाहूया. उदाहरण क्रमांक 1. घरापासून माझी शाळा जवळ आहे. या वाक्यामध्ये स्थळ दाखवलेले आहे शाळा आणि त्या स्थळाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे जवळ. म्हणजे शाळा कुठं आहे घराजवळ आहे त्यामुळे जवळ हे काय झालं क्रियाविशेषण. उदाहरण क्रमांक 2. देव सर्वत्र आहे. देव कुठे आहे तर सर्वत्र आहे. म्हणजे सर्वत्र हे काय झालं स्थळवाचक क्रियाविशेषण. नदीच्या पलीकडे झाड आहे. नदी हे काय झालं स्थळ आणि त्या स्थळाबद्दल विशेष माहिती कोण सांगत आहे तर पलीकडे. नदीच्या पलीकडे काय आहे झाड आहे. म्हणजेच पलीकडे हा शब्द काय झाला तर स्थलवाचक क्रियाविशेषण. म्हणजे त्या स्थळाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द झाला पलीकडे. उदाहरण क्रमांक 4. वही खाली पडली ती वर ठेव. म्हणजे या वाक्यामध्ये वही खाली पडली. कुठे पडली वही तर खाली. ती वर ठेव म्हणजे खाली पडलेली वही वरती ठेव. खाली आणि वर ही दोन शब्दांमध्ये स्थलवाचक क्रियाविशेषणाचा बोध होत आहे. म्हणजे या दोन वाक्यामधून आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण समजते. म्हणजे वही खाली पडलेली आहे. कुठे पडलेली आहे खाली आणि ती वरती ठेव.
म्हणजे खाली आणि वर ही दोन शब्द स्थलवाचक क्रियाविशेषणचा बोध करतात. आता क्रियाविशेषण अवयवमध्ये आपण प्रकार तिसरा पाहूया. प्रकार तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रकार तिसरा कोणता आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण. या विशेषणाची आपण व्याख्या पाहूया. ज्या क्रियाविशेषण अवयवातून आपल्याला रीतीचा म्हणजेच पद्धतीचा बोध होतो त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुलांनो, मी व्याख्या पुन्हा सांगते. ज्या क्रियाविशेषण अव्ययातून आपल्याला रीतीचा म्हणजेच पद्धतीचा बोध होतो त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याची काही उदाहरणे दिलेली आहेत. हळू, जलद, आपोआप, संथ, पटकन इत्यादी. म्हणजे क्रिया कशी होत आहे? हळू होत आहे. म्हणजे त्या क्रियेबद्दल आपल्याला विशेषण सांगतं हळू. क्रिया हळू घडत आहे. क्रिया जलद होत आहे. जलद हे काय झालं? रीतिवाचक क्रियाविशेषण. या विशेषणाचे आपण काही उदाहरणे पाहूया. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार. उदाहरण क्रमांक 1. सरिता हळूहळू बोलते. या वाक्यामध्ये सरिता ही कशी बोलते? तर हळूहळू. म्हणजेच हळूहळू हे काय झालं? रीतिवाचक क्रियाविशेषण. उदाहरण क्रमांक 2. फांदीवरून कावळा पटकन उडाला. म्हणजे कावळा कुठे बसला होता? तर फांदीवरती. आणि तो कसा उडला? तर एकदम पटकन उडाला. म्हणजे या वाक्यामध्ये क्रिया पटकन झाली. पटकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. उदाहरण क्रमांक 3. पावसात जलद चालू नकोस, सावकाश चाल. म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे तर जलद म्हणजे पटपट चालू नको. कसा चाल? तर सावकाश. म्हणजे क्रिया कशी होत आहे? एकतर जलद आणि एकदम सावकाश. म्हणजे जलद आणि सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. या शब्दामधून आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो. आता आपण रीतिवाचक क्रियाविशेषण पाहिले. त्यानंतर क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार क्रमांक 4. तो कोणता? तर संख्यावाचक. म्हणजेच याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असेही म्हणतात. या प्रकाराची व्याख्या पाहूया. ज्या क्रियाविशेषण अव्ययामधून संख्येचा, परिमाणाचा बोध होतो त्यास संख्यावाचक क्रियाविशेषण किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असेही म्हणतात. मुलांनो, मी व्याख्या पुन्हा सांगते. संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे ज्या क्रियाविशेषण अव्ययामधून संख्येचा, परिमाणाचा बोध होतो त्यास संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ भरपूर, काहीसे, जराशे, थोडे, मोजके इत्यादी. म्हणजे आपल्याला वाक्यातून समजते की ती वस्तू भरपूर आहे. म्हणजे भरपूर हे काय झालं? एक संख्या दाखवतं, एक परिमाण दाखवतं. म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू किती आहेत? 4 आहेत, 5 आहेत. वस्तू कशा आहेत? भरपूर आहेत. म्हणजे भरपूर हे एक संख्यावाचक क्रियाविशेषण होते. काहीसे, जरासे, थोडे, मोजके हे सगळं क्रियावाचक क्रियाविशेषणाची उदाहरणे आहेत. आता संख्यावाचक क्रियाविशेषणाचे आपण काही उदाहरणे पाहूया. संख्यावाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण क्रमांक 1. या वाचनालयात मी खूपदा येतो. म्हणजे वाचनालयामध्ये किती वेळा आलो मी? खूपदा. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा नाही तर खूपदा. खूप हे काय दाखवतं? तर संख्या दाखवतं. त्यामुळे खूपदा हे काय झालं? वाचक क्रियाविशेषण. उदाहरण क्रमांक 2. मी त्याला ही गोष्ट 4दा सांगितली. किती वेळा सांगितली गोष्ट? तर 4 वेळा. म्हणजे 4 हे काय दाखवत आहे? तर संख्या, परिमाण दाखवते की नाही?
त्यामुळं हे संख्यावाचक क्रियाविशेषण झाले. उदाहरण क्रमांक 3. रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले. रस्त्यामध्ये मी त्याला किती वेळा पाहिले? तर अनेक वेळा. 1 वेळा, 2 वेळा असे काही सांगितलेले आहे का तिथे? नाही. तर किती वेळा? अनेकदा. म्हणजे अनेकदा हे संख्या दर्शवणारं उदाहरण आहे. त्यामुळे अनेकदा हे संख्यावाचक क्रियाविशेषण होय. उदाहरण क्रमांक 4. तोंडातून अजिबात शब्द काढू नकोस. म्हणजे तोंडातून शब्द काढू नकोस. अजिबात. अजिबात हे काय दाखवलेलं आहे? एक संख्या, परिमाण. त्यामुळे अजिबात हे एक काय झालं? संख्यावाचक क्रियाविशेषण. मुलांनो, आपण इथे क्रियाविशेषणावयाच्या व्याख्या आणि त्याचे प्रकार व उदाहरणे पाहिली की नाही? आता मग तुमच्या श्यामचे बंधू प्रेम पाठ क्रमांक 2 या पाठामध्ये क्रियाविशेषणाचे काही प्रकार आणि उदाहरणे दिलेली आहेत. ती आत्ता आपण पाहूया. मुलांनो, इथे कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? आणि रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? आणि क्रमांक 4 परिमाणवाचक म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? याचे काही प्रकार दिलेले आहेत. तर प्रकार क्रमांक नंबर 1. पूर्वी शिक्षक पगडी घालत शाळेत असत. म्हणजे पूर्वीच्या काळी जे शिक्षक होते, जे जेंट्स टीचर होते, ते पगडी घालून म्हणजे डोक्यावरती घालणारी टोपी ती घालून शाळेत शिकवण्यासाठी जात असत. आत्ताचे जे टीचर आहेत तसं त्यांना काही युनिफॉर्म आहे का? नाही. पूर्वीच्या काळी जे लोकमान्य टिळक होते ते पण पगडी घालून शाळेत जात. ते पण पगडी घालायचे. आता जे शिक्षक आहेत ते असे कोणताही युनिफॉर्मचा म्हणजे फॉर्मल युनिफॉर्म घालतात. टोपी, पगडी हे असं काही त्यांना कंपल्सरी नाही. आणि कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे काही उदाहरणे आहेत. आधी, सध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य, वारंवार. म्हणजे शिक्षक पगडी कधी घालायचे? पूर्वी. आत्ता घालत आहेत का? नाही. तर पगडी घालत हे क्रियाविशेषण अव्ययचे कालवाचक क्रियाविशेषणाचा इथे बोध होत आहे. उदाहरण क्रमांक 2. सभोवार जंगल होते. जंगल कुठे होते? तर सभोवार. सभोवार हे काय आहे? स्थळ. इथे स्थळाचा बोध होतो की नाही? म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. ते कोणतं? तर जंगल. इथे काही उदाहरणे दिलेले आहेत. सर्वत्र, इथे, जिथे, तिकडे, खाली, मागे, अलीकडे आणि इत्यादी. आता उदाहरण क्रमांक 3. गोगलगाय हळू चालते. तर गोगलगाय कशी चालते? तर हळूहळू. इथे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा बोध होतो. गोगलगाय कशी चालते? तर हळूहळू. चालते ही काय होत आहे? क्रिया होत आहे. आणि ती कशी होत आहे? तर हळूहळू. आता रीतिवाचक क्रियाविशेषणाचे काही उदाहरणे. पटकन, पटपट, जलद, आपोआप इत्यादी. ही काय दिलेली आहेत? तुम्हाला उदाहरणे दिली आहेत. म्हणजे इथं गोगलगाय हळू चालत आहे. चालण्याची क्रिया ही हळूहळू होत आहे. त्यामुळे इथे रीतिवाचक क्रियाविशेषणा अव्ययाचा बोध आपल्याला होत आहे. म्हणजे गोगलगाय ही हळू चालते. आणि उदाहरण क्रमांक 4. टोपलीत भरपूर फुले आहेत. इथे परिमाणवाचक म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचा बोध होत आहे. टोपलीमध्ये फुले आहेत, पण किती आहेत? ती भरपूर आहेत. तिथे 2, 3 अशी संख्या दाखवलेली आहे का? नाही. पण संख्येचा तर बोध आहे. म्हणजे भरपूर फुले आहेत. या संख्येचा आपल्याला इथे काय होत आहे? बोध होत आहे. टोपलीमध्ये फुले आहेत, पण कशी आहेत ती? भरपूर. म्हणजे इथे परिमाणवाचक आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचा बोध होत आहे.
त्याची उदाहरणे आहेत किंचित, काहीसे, अत्यंत, मोजके इत्यादी ही काही उदाहरणे दिलेली आहे. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये श्यामचे बंधू प्रेम पाठ क्रमांक 2 त्या पाठाखाली व्याकरणाची ही काही उदाहरणे दिलेली आहेत. व्याकरण आपण काय शिकत आहे तर क्रियाविशेषण, अव्यय आणि त्याचे प्रकार. मुलांनो, हा ग्रामरचा भाग तुम्हाला समजला असेल. तर त्याच खाली शब्दांची क्रियाविशेषण, अव्ययांचे प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा असा प्रश्न दिलेला आहे. दिलेला की नाही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर ही काही शब्द दिलेले आहेत, काही उदाहरणे दिलेली आहेत, ती तुम्हाला त्या बॉक्समध्ये भरायची आहेत. बॉक्स क्रमांक 1 मध्ये काय दिलेले आहे? कालवाचक, 2 स्थळवाचक, 3 रीतिवाचक आणि 4 परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. तर वरती तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. तिथे एक कुठे बसतं? तिथे हे काय आहे तर स्थळ. तिथं हे काय आहे? स्थळ. दररोज कालवाचक, रीतिवाचक टपटप, क्षणोक्षणी कालवाचक, सावकाश, सावकाश ही काय दाखवतं? कोणती क्रिया दाखवतं? सावकाश हा शब्द कुणी सांगेल का? तर रीतिवाचक या क्रियामध्ये सावकाश हा शब्द बसतो. पलीकडे इथे स्थळाचा बोध होतो म्हणून स्थलवाचक. अतिशय म्हणजे इथं संख्येचा बोध होतो. खूप आहे की नाही? अतिशय मुले तिथे गोंधळ करत होती म्हणजे अतिशय हा शब्द संख्या दाखवतो. पूर्ण, पूर्ण पण हा संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे. परवा इथे कालवाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो. समोरून म्हणजे इथे स्थळवाचक. जरा परिमाणवाचक. मुळीच परिमाणवाचक. कसे हा रीतिवाचक. वर हा स्थळवाचक. समोरून हा पण स्थळवाचक. सतत कालवाचक. झटकन रीतिवाचक आणि थोडा हे संख्यावाचन क्रियाविशेषण अवयवाचा बोध होतो. म्हणजे मुलांनो, तुम्हाला ही काही उदाहरणे दिलेली आहेत, ती तुम्हाला इथे बॉक्समध्ये भरायची आहेत. हे तुम्हाला समजलं का? म्हणजे दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतो तर कालवाचन क्रियाविशेषण अवयवाचा बोध होतो. तिथे, पलीकडे, वर, समोरून इथे आपल्याला काय दाखवले जाते तर स्थळ दाखवले जाते. तिथे काही मुले उभे होती. पलीकडे आंब्याचे झाड आहे. वर आकाशात पक्षी उडत आहेत. समोरून शिक्षक येत आहेत. इथे कशाचा बोध होतो आपल्याला तर एक स्थळाचा बोध होतो, एक जागेचा बोध होतो. त्यामुळे इथे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव होतात. आता रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ती कोणती तर पटपट, सावकाश, कसे, झटकन. इथं काय होतं? रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. अतिशय, पूर्ण, जरा, मुळीच, थोडा. इथे काय दाखवली जाते तर एक संख्या दाखवली जाते, एक परिमाण दाखवले जातं. म्हणजेच इथे आपल्याला संख्येचा किंवा परिमाणाचा बोध होतो. मुलांनो, हा बॉक्स तुम्हाला समजला. आपले व्याकरणाचा पाठ इथे संपत आहे. मुलांनो, क्रियाविशेषण अवयव हा प्रकार तुम्हाला समजला ना? समजला? हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि हा तक्ता हा सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. मुलांनो, मी आज शिकवलेला तुम्हाला क्रियाविशेषण अवयव हा प्रकार समजला का? समजला ना? तर मग मी काही तुम्हाला उदाहरणे देत आहे, ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि या पाठाबद्दल काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.